नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की मधुश्री आणि अशोक दादा यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा झाल्यानंतर सर्वजण एकत्र येतात आणि सर्वजण रॅपिड फायरचा गेम खेळत असतात. तर सर्वजण कबीरला प्रश्न विचारत असतात आणि कबीर त्याची उत्तरं अचूक देत असतो. मृण्मयी विचारते की प्रेम, तेव्हा कबीर म्हणतो की फिल्मी मूर्खपणा. मृण्मयी पुढे म्हणते की लग्न, तेव्हा कबीर म्हणतो की कमिटमेंट. मृण्मयी विचारते की वादळ, तर लगेच कबीर गुंजाकडे बोट दाखवून म्हणतो की डोंगरवाडी. गुंजा म्हणते की साहेबा. रेशीम बोलते की अरे कबीर, माया मामी, तर कबीर म्हणतो की डेंजर. गुंजा म्हणते की आहो साहेबा, माया मामी म्हटल्यानंतर तुम्ही सासू म्हणायला पाहिजे नव्हते. कबीर म्हणतो की सासू म्हटल्यानंतर मला बाबळी आठवते. रेशीम बोलते की बाबळी म्हटल्यानंतर मला आईची आठवण होते काटेरी. गुंजा मात्र बाबळीचे नाव ऐकून खुश होते, कारण कबीरला तो काय बोलला हे लक्षात आलेले नसते. विजय म्हणते की रेशीम काय बोलतेस, मी काटेरी आहे का. सुबोध म्हणतो की अरे कबीर, तू सासू म्हटल्यानंतर असे काटेरी का म्हटलात. कबीर म्हणतो की मी आता हरलो. कबीर आपल्या जागेवर येऊन बसतो. तेव्हा सर्वजण विचार करतात की आता राज्य कुणावर. तेव्हा सर्वजण अशोकदादांना आग्रह करतात. अशोकदादा म्हणतात की नाही, आता आमच्या होणाऱ्या सुनबाई म्हणजे मृण्मयी. म्हणून सर्वजण मृण्मयीला हे प्रश्न विचारू लागतात. मृण्मयी म्हणत असते की अगदी सोपे विचारा. तर नैतिकी म्हणते की मामी, मी तुला प्रश्न विचारते की चेटकीन. तेव्हा लगेच मृण्मयी म्हणत असते की भीती. सर्वजण प्रश्न विचारू लागतात आणि मृण्मयी एकदम असे करेक्ट उत्तरं देत असते. त्यानंतर मधू विचारते की कबीर. तेव्हा मृण्मयी खुश होऊन म्हणते की प्रेम. सर्वजण खूपच खुश होतात. तेव्हा मात्र हा राऊंड मृण्मयी जिंकलेली असते. त्यानंतर आता वेळ येते की अशोक म्हणतो की मधू आपल्यावर हे करेल. तर मधू म्हणते की नाही गुंजा तर खूप हुशार आहेस ना. रेशीम म्हणते की बघूयात गुंजा, आता तुझी किती हुशारी आहे. म्हणून गुंजाला सर्वजण प्रश्न विचारू लागतात आणि गुंजा त्यांची उत्तरही करेक्ट देत असते. मधू विचारते की गुंजा आई, तर गुंजा म्हणते की गोदडीची ऊब. तर लगेच रेशीम विचारते की बाबा, तर गुंजाला खूप मोठा धक्का बसतो. सर्वजण रेशीमहून ओरडतात आणि तुला कुठे काय बोलायचे नसते कळतच नाही, असे विजया रेशीमवर ओरडते. तेव्हा लगेच गुंजाही लगेच खुश होऊन म्हणते की देव डोंगरोबा. त्यानंतर मृण्मयीला मात्र खूप त्रास होत असतो आणि तिला श्वास घेता येत नसतो. लगेच नैतिका विचारते की आहो चॉकलेट. तर लगेच गुंजा म्हणते की नको नको चक्कर. आणि तेवढ्यात मृण्मयी ही कबीरला आवाज देण्याचा प्रयत्न करत असते, म्हणून कबीर म्हणते. तर लगेच गुंजाला वाटते की मृण्मयीने मला प्रश्नच विचारला. तर गुंजा बोलून जाते की नवरोबा. सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. तर मृण्मयीला खूपच त्रास होऊ लागतो आणि लगेच तिला पंपाने श्वास घेण्यासाठी सांगतात. तेव्हा सर्वजण गुंजावर ओरडतात आणि गुंजा कुठे काय बोलावे ते तुला समजत नाही का. तर गुंजा म्हणते की आहो आपले साहेब हे मृण्मयी ताईचे होणारे नवरोबाच आहेत ना, म्हणून मी असे म्हटले. तर मृण्मयी म्हणत असते की आहो तुम्ही कोणीही गुंजावर ओरडू नका, तिची यामध्ये काय चूक आहे. कबीर तर माझा होणारा नवराच आहे ना. यामध्ये गुंजाची काही चूक नाही, कारण सकाळपासून मला हा त्रास होतोच आणि अधूनमधून होतोच. मधू म्हणते की अगं मृण्मयी, तुला इतका त्रास होत होता, मग तू घरी आराम का केला नाही, इतका आली. तर मृण्मयी म्हणत असते की नाही, मला दरवर्षीप्रमाणे औषणासाठी यायचेच होते. मधू म्हणते की एक काम कर, तू आज येतेस राहा, मी सर्वेश्वर दादाला फोन करून सांगते. मृण्मयी म्हणते की नाही मी जाते. तेव्हा मधू म्हणते की कबीर एक काम कर, तू मृण्मयीला घरी सोडून ये. मृण्मयी म्हणते की नाही, मी गाडी आणलेली आहे, मी जाईन स्वतः. तर कबीर म्हणतो की अगं मृण्मयी, गाडीपर्यंत तरी सोडतो. तर मृण्मयी तयार होते. तेव्हा कबीर मृण्मयीला घेऊन बाहेर येतो. तेव्हा मृण्मयी म्हणत असते की अरे इतका मस्त कार्यक्रम चालला होता आणि माझ्यामुळे सर्व घोळ झाला. पण एक गोष्ट मला खटकली की गुंजा जे काही बोलले ना, ते मला वेगळेच काहीतरी वाटले आणि मी सर्वांसमोर ते दाखवले नाही, पण नक्की माझ्या मनामध्ये ते ऐकल्यानंतर थरकापच उडाला होता माझा. कबीर म्हणतो की अगं मृण्मयी, गुंजाला कुठे काय बोलावे ते कधीच अक्कलच नाही. मृण्मयी म्हणते की नाही, अरे इतके शब्द असताना तिने फक्त नवरोबा हा शब्द का निवडला असेल. कबीर म्हटल्यानंतर रागीट, पत्रकार असे अनेक शब्द होते निवडण्यासाठी, पण तिने हा शब्द का निवडला असेल.
तेव्हा कबीर मात्र मृण्मयीला समजावतो, तर मृण्मयी ही प्रेमाने कबीरच्या मिठीत येते आणि कबीर मात्र बघतच असतो. मृण्मयी म्हणते की अरे कबीर, आज तुझ्या आदराची खरंच खूप गरज आहे. तेव्हा कबीरसुद्धा मृण्मयीला मिठीत घेतो. गुंजा मात्र हे सर्व किचनच्या खिडकीतून बघत असते आणि तिला खूप वाईट वाटते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी गुंजाने पोहे बनवलेले असतात आणि कबीर ते पोहे खात असतो आणि अशोकदादा तेथे हे एक कुंडीमध्ये नवीन रोप लावत असतात. तर गुंजा त्यासाठी पाणी घेऊन आलेली असते. तर कबीर म्हणत असतो की आज पोहे जे बनले ना, पोह्यामध्ये शेंगदाणे घातले, ते छान झाले आणि पोहे छान झाले असे म्हणत असतो. गुंजा मात्र खूप खुश होते. एवढ्यात गुंजा अशोकदादाला विचारते की साहेबा, मी तुम्हाला जे पणत्यांचे तुकडे दिले होते ते तुम्ही यामध्ये कुंडीत टाकले का? तर लगेच कबीर म्हणतो की म्हणजे जे कुंड्यात तू सुद्धा दिवे लावते का? तर मधूही म्हणते की अरे कबीर, का तू तिला चिडवतोस? तर कबीर म्हणतो की ती असं वेड्यासारखं वागतेच, मग चिडवणार नाही तर काय? तर गुंजा म्हणते की नाही, माझी आई मला कायम म्हणत असते की असे केल्याने रोप चांगले वाढते आणि फुलते. त्यानंतर मधुर ही अशोक दादांना म्हणत असते की आता तुम्ही मातीचे पाय घेऊन घरात जाताल आणि घरभर माती करून ठेवताल. गुंजा म्हणते की माझी आई म्हणत असते की मातीचा कधीही रागराग करू नये. माणसाने कितीही जीवाचे सोनं जरी केले असले तरी शेवटी आपल्याला मातीतच जावे लागते. कबीर म्हणतो की गुंजा, डायलॉग मारायचे बंद कर आणि आता अभ्यास सुरू कर. गुंजा म्हणते की हो, मी तुम्हाला आता चहा देते आणि लगेच अभ्यास करण्यासाठी बसते. तर गुंजा आतमध्ये जाते. कबीर विचारतो की रेशीम कुठे आहे? अशोकदादा म्हणतात की ती आतमध्ये नुसती मोबाईल बघत असते आणि कुणाबरोबर बोलत असते की काय माहिती. तिला तिचे हे मोबाईल प्रकरण जास्त वाढतच चालले. तर मधू म्हणत असते की आम्ही तर तिच्याबरोबर बोलू शकत नाही. कबीर, तूच तिच्याबरोबर बोलू शकतो, कारण वहिनीसुद्धा घरात नाही, नाहीतर त्यांनासुद्धा राग येतो रेशीमला ओरडल्यावर. तेवढ्यात रेशीम बाहेर येते. तेव्हा कबीर म्हणतो की ताई, आणि ताई, मला तुझ्याबरोबर काहीतरी बोलायचे. तेवढ्यात कबीरच्या मोबाईलवर फोन येतो. तेव्हा लगेच कबीर बाजूला बोलण्यासाठी जातो आणि रेशीम म्हणते की काका आणि काकू बघितलेस का? कबीर कायम फोनवर असतो, जरा लक्ष ठेवा. तर मधू आणि काकाला खूप हसू येते. रेशीम विचारते की काय झाले? काका म्हणतात की काही नाही, पोहे खा. त्यानंतर इकडे कबीरच्या मोबाईलवर मृण्मयीचा कॉल आलेला असतो आणि ती खुश होऊन कबीरला म्हणते की अरे, तू पेपर बघितला का? त्यामधील बातमी तू वाचली का? तुझं आर्टिकल यामध्ये छापून आले. कबीर म्हणतो की हो. मृण्मयी म्हणते की अरे कबीर, इतकी मोठी स्टोरी छापून आली आणि तुला आनंद सुद्धा झाला नाही का? कबीर म्हणतो की ही माझी पहिली स्टोरी नाही आणि मी काम अगदी चोख केले होते, त्यामुळे मला यश मिळणारच होते. तेवढ्यात गुंजा ही कबीरसाठी चहा घेऊन आलेली असते आणि पेपरमधील ती बातमी ती बघते. तिला खूप आनंद झालेला असतो. तर कबीर हा खुणावून गुंजाला शांत राहण्यासाठी सांगतो. मृण्मयी म्हणत असते की कबीर, ही स्टोरी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि खरंच मला तुझा अभिमान वाटतो, म्हणून ती आय लव्ह यू असे कबीरला बोलते. कबीर म्हणतो की माझ्यासाठी सुद्धा ही स्टोरी खूप महत्त्वाची आहे. मृण्मयी म्हणत असते की कबीर, या स्टोरीमुळे आपल्या नात्यामध्ये इतके चढउतार निर्माण झालेले आहेत, ते मी कधीच विसरू शकत नाही. कबीर मृण्मयीला म्हणतो की मी तुला कामावर गेल्यानंतर फोन करतो, कारण मला लगेच निघावे लागेल. म्हणून कबीर फोन ठेवतो. तेव्हा मात्र गुंजाला त्या पेपरमधील स्टोरी बघून तिला मागं घडलेले सर्व क्षण आठवतात, कारण कबीरबरोबर कसे एकांत घालून तिला लग्न करावे लागले आणि गावकऱ्यांनी कसा विरोध केला, ते लग्न करण्यासाठी त्यांना भागच पाडले. कबीर गुंजाकडे बघतो आणि ही स्टोरी माझ्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे असे पुन्हा बोलतो. तर गुंजा म्हणते की अहो साहेबा, असा जर फोटो माझा पेपरमध्ये छापून आला असताना मी दोघा तिघांना वर घेऊन गेले असते, नाहीतर मेले असते. तेव्हा मात्र गुंजाला इतका आनंद झालेला असतो की ती उड्या मारतच आतमध्ये येते आणि घरातील सर्वांना आवाज देऊन खाली बोलवते आणि सर्वांनी बघितले का काय झाले पेपर. तेव्हा रेशी म्हणते की अगं, इतक्या का उड्या मारते? पेपर तर दररोजच येतो आणि हे पत्रकाराचे घर आहे. तेव्हा गुंजा म्हणते की आपल्या साहेबांचा फोटो पेपरमध्ये छापून आला आणि डोंगरवाडीमधील प्रत्येक माहिती त्यांनी या पेपरामध्ये छापली आणि त्यांना बक्षीससुद्धा मिळाले. तेव्हा ते सर्व बघून सर्वांना
मात्र खूप आनंद होतो। गुंजा म्हणते की मी सर्वांचं तोंड गोड करण्यासाठी साखर घेऊन येते, तर मधू म्हणते की अगोदर देवापुढे साखर ठेव। तेव्हा मात्र गुंजा आतमध्ये जायला निघते, तर गुंजाच्या डोक्याने तो पेपर फाटला जातो आणि गुंजा धावतच चाललेली असते। तर सर्वांना खूप राग येतो म्हणून सर्वजण हे गुंजावर ओरडतात, तर रेशीम ही गुंजावर जास्तच ओरडते। तर कबीर म्हणतो की ताई नाही, आणि पेपरच आहे तो, मी येताना नवीन पेपर घेऊन येतो, पण डोंगरवाडीमध्ये मी हे आर्टिकल बनवत होतो तेव्हा तेथील लोकांची मला खूप मदत झाली होती आणि त्यातील एक म्हणजे गुंजाची सर्वात जास्त। तेव्हा कबीर जायला निघतो आणि जाताना तो गुंजाकडे बघत असतो आणि मिस धडपड, टेन्शन घेऊ नका, आता हसा, मी पेपर नवीन घेऊन येतो, म्हणून गुंजा आणि सर्वांना खूप आनंद होतो। गुंजा खुश होऊन मधूला सॉरी बोलते, तर गुंजा खूपच खुश असते आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये कबीर घरी आलेला असतो आणि त्या आर्टिकलबद्दल त्याला एक ट्रॉफी मिळालेली असते। तर गुंजा ती बॅगमधून काढते आणि तिला खूप आनंद होतो, म्हणून ती कबीरला म्हणते की बघू, मला अगोदर बघून द्या। तेव्हा कबीर म्हणतो की नाही, ही पहिल्यांदा ट्रॉफी मला मुरमईच्या हातामध्ये द्यायची, म्हणून कबीर ती ट्रॉफी मुरमईला दाखवण्यासाठी घेऊन जातो। गुंजाला मात्र खूप वाईट वाटते। तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा।